नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. वसुंधरा व रम्याला संशय येऊ नये म्हणून काव्य व नंदिनी या दोघीही आपापल्या रूममध्ये बसून सर्व पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि दोघीही कार्यक्रमाचे फोटो शोधू लागतात. आणि त्या ठिकाणी दीपक व त्याच्या साथीदाराचा कोठे फोटो आहे का याचा शोध घेत असतात. तर तिकडे आपण पाहतो रम्या ही अतिशय घाबरलेली असते आणि ती वसुंधराला बोलते, त्या चव्हाणा जर आपल्या विरोधामध्ये काही पुरावा मिळाला तर असा विचार करून ती अतिशय घाबरते. तेव्हा वसुंधरा बोलते, असे मी होऊच देणार नाही. त्यामुळे त्याच वेळेस आपण पाहतो पिऊची आई त्या ठिकाणी फोटो घेऊन येते आणि दाखवते की तो फोटो पाहिल्यानंतर रम्या व वसुंधरा दोघेही आनंदित होतात, कारण तो फोटो दीपक व त्याच्या साथीदाराचा पुराव्याचा फोटो असतो आणि लगेच वसुंधराही तो फोटो जाळू लागते. तर इकडे आपण पाहतो नंदिनी, काव्य व पार्थ यांना देखील एक फोटो मिळतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर नंदिनी बोलते, हा तर दीपकचा साथीदार आहे. आणि तेव्हा काव्य बोलते, या व्यक्तीला मी जीवा दोघीही ओळखतो. आणि तेव्हा नंदिनी आश्चर्यचकित काव्याकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य, जीवा व नंदिनी दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.